आपण प्रार्थना केली परमेश्वराच्या दयाळू बाबा सर्व दिवसाबद्दल आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला साहेब केलेले सर्व बाबांच्या प्रत्येकाला क्षमा कर. ही प्रार्थना आमच्या परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. मनुष्य पाप करतो पण पश्चाताप करत नाही. आणि जर पश्चाताप केला नाही तर अनेक परिस्थिती आपल्या जीवनावर आपत्ती, समस्या, संकट, दुःख, आजार, निराशा, अस्वस्थपणा या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीशी येऊन बसलेल्या आहेत. म्हणून परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्याला रोमकरास पत्राचा अनुभव आपल्याला शिकवत आहे आणि त्याच्यातून आपल्याला अनुभव पण घेऊन पुढे आध्यात्मिक शिक्षणाची तयारी करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराची तयारी नेहमी आहे पण आत्म्याची तयारी नाही. तर आत्म्याची तयारी ही पश्चातापाद्वारे होते. रोमकरास 5 अध्याय वचन आहे 13. बघा, याचे नियम लावायच्या अगोदर नियमशास्त्रापूर्वी पहिलं पाप होतं. पाप आता नाही, नियम होते परमेश्वराच्या. त्या अगोदर आता नियम लावणार आहे, त्या अगोदर पहिलं पाप झालं. पापाच्या द्वारे नियम लावला. जतपर्यंत पाप नाही तत्पर्यंत नियम नाही. पहिले पाप होतं आणि हे पाप झाल्यामुळे त्यानंतर नियम सुरू केले. आणि जेव्हा मनुष्य निर्माण केला त्या माणसाला त्यांनी नियमाचं शिक्षण दिलं की आदामाला सांगितलं की असं असं आहे आणि असं असं करणं तुला योग्य आहे. हालेलुया. आता जर हे नियम तुम्हाला ना मला जर माहिती नसतं तर या शास्त्राच्या नियमाप्रमाणे आपल्या भविष्यात प्रगती झाली नसते. म्हणून या नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. बघा, जर नियमशास्त्र नसते तर पाप गणण्यात आलेले नसते. या नियमाद्वारेच आम्हाला त्याची जाणीव होत आहे. जर तुम्हाला नियम माहिती नसेल, जर तुम्हाला नियमाचा अनुभव भेटलेला नसेल तर तुम्हाला देवाची कृपा सापडणार नाही. हे नियमशास्त्र प्रत्येकाला शिक्षण आणि मार्गदर्शन आपल्या जीवनाला फक्त नियमाची गरज आहे आणि या शास्त्राची गरज आहे की देव या शास्त्राने आपल्याला मार्गदर्शन करतो. एक एक पाप खाली होतो तेव्हा मनुष्य क्लिअर होतो, पण एक एक पाप जमा होतो तेव्हा मनुष्य दुःखी आहे, समस्यात आहे, टेन्शन मध्ये आहे, मानसिक तणावामध्ये, अस्वस्थ पण आहे. त्याच्यामध्ये 5 अध्याय 20 ते 21 वचनामध्ये शिवाय अपराध वाढावा. काय सांगितले? अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश. कारण पाप वाढले म्हणून प्रवासाला नियम लागू दिले. आता जर तुम्हाला ना मला जर हे नियम मिळाले नसते तर आपण त्या पापामध्येच वाढलेले असते. जिकडे पाप वाढले तिकडे कृपा त्यापेक्षा विपुल झाले. अशासाठी की जसे पापाने त्या मरणाचे योगी ते राज्य केले तसेच बघा, आपला येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे सांगते आपल्याला राज्य. कारण योहानमध्ये ना 1:29 वचन मध्ये तसं सांगितले, हा पहा जगाची पापी हरण करणारी व्यक्ती. म्हणजे योहानाने येशू प्रभू विषयी सांगितलं. आता जर आपल्याला कोणीतरी पापापासून हळूहळू दूर करते, आध्यात्मिक गोष्टीची वाढ करायला सुरुवात करते, तर आपल्याला एक अभिमान झाला पाहिजे, एक विश्वास वाढला पाहिजे
एक आनंद वाढला पाहिजे आणि एक आध्यात्मिक शिक्षणाचा एक खडक म्हणून उत्पन्न केला पाहिजे. जेव्हा मी आध्यात्मिक शिक्षणावर अवलंबून आहे तर आमचं शरीर पूर्ण मजबूत बनवलेलं आहे. तर 21 पर्यंत तर त्याच्यामध्ये 6 ते 12 वचन रोमकरस पत्रामधलंच मी सांगतो. बघा, तुम्ही आपल्या या शरीर वासनाच्या तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करावे. वर्ष 13 आणि तुम्ही आपले अवयव अनितीचे साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका, तर शरीरात जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीचे साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. आता तुम्ही एक विचार करा, नीतीसाठी काय करायचं. आता तुम्हाला एक नीती पाहिजे. आता नीती साधण्यासाठी तुम्हाला तर प्रयत्न करावा लागेल. अगदी पाप करायला प्रयत्न करता येते तसं नीतीसाठी पण प्रयत्न केले तेव्हा ही नीतीची आहे ना या शरीराला पसरले जाईल. आता ही नीती पसरली म्हणून तुम्ही येऊन बसले. जर तुमच्यामध्ये पाप बसत असतं तर तुम्ही त्या सगळ्या पापांमध्ये पडले असता. तुम्ही सारखे असते तर मी पण सारखं असता. आपल्याला देवाने त्या नीती आणण्याचा प्रयत्न केला आणि आणून जेव्हा 7:44 ती नीती तुम्हाला मला शक्तीच्या द्वारे, शांतीच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे ती उत्पन्न केली. पापात पाडणारे जास्त आहे पण पापातून बाहेर काढणारे लोक कमी आहेत. कारण लोकांना पाप जास्त आवडते, पुण्याने कमी आवडते, म्हणून भविष्य जे आहे ते वाढत नाही. त्याच्यामध्ये 6:20 ते 21 तुम्ही पापाचे गुलाम होते तेव्हा ते नीतिमत्वाच्या संबंधाने ते बंधमुक्त होते. काय सांगते, तुम्ही पापाची गुलाम होते आणि त्याच्याद्वारे नीती संबंध. आता नीतीच्या द्वारे तुमचं जीवन आहे. जर तुमच्यामध्ये नीती नाही तर तुम्ही स्वतः कधी पवित्र आज्ञेमध्ये चालणारे दिसणार. कारण नीतीचीच माणसं प्रभूजवळ, अनिती प्रभूमध्ये येत नाही. आणि लोकांमध्ये स्पष्ट केले त्यांच्या पाप आहे त्यांना माझ्याकडे येण्याची इच्छा होत नाही. कारण हे पाप माणसाला कमजोर स्थापित करते. कारण शरीराला दुःखाचा भार पडतो. प्रत्येक माणसामध्ये पवित्र आत्मा पाहिजे. आज जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर तुम्हाला शांती निर्माण होत. ज्या गोष्टीची तुम्हाला आता लाज वाटते त्यापासून तुम्हाला त्यावेळी ना फळ काय प्राप्त होत असेल त्यांचा शेवट मरण आहे. काय सांगते, फळ काय प्राप्त होते. आता तुम्ही जर विचार करा ज्या फळाचा तुम्ही अनुभव घेत असेल तर त्याचा मार्ग आपल्याला शिक्षणाद्वारे कार्य करण्याचा मार्ग तुमच्या प्रवास करेल. एक शिक्षण आहे. आपल्याला काय फळ मिळते ते बघायचं की मी चांगली कर्म केली तर मला चांगला अनुभव आला. मी वाईट केले त्याचा फळ पण मला वाईटाचाच अनुभव. आपल्या हातात आहे फिरणं ना फिरणं, करणं ना करणं, चांगलं बनणं ना बनणं. परमेश्वर पित्याच्या शिक्षणाचा जो अनुभव बोलतात तो जर मनुष्य जेव्हा घेत असतो तेव्हा त्याला शिक्षणाची जाणीव होते की आम्हाला ही व्यक्ती स्वर्गामध्ये नेण्यासाठी आली. तुम्हाला आम्ही स्वर्गाच्या मार्गात नेण्यासाठी आलो, नरका मार्गात नाही. पण शैतान तुम्हाला कुठे नेणारा माहितीये का, नरकाच्या जागेत घेऊन सोडतो. अरे प्रभू येशूला त्यांनी पकडलं तर तुम्ही आणि मी आहे ते तुम्हाला पकडणार नाही. प्रभू येशूचं वचन सरळ सांगेल ते माझ्या पाठीस लागले ते तुमच्याही पाठीस.
कधी पण लक्षात ठेवायचं की ही व्यक्ती मला देवापासून का दूर. आता माझं ना तुमचं जर काही भांडण झालं, काही मुश्किल झाली, बरोबर, तर तुम्हाला देवाने नाही ना दूर केलं, बरोबर, त्या शैतानाने. म्हणून देवाने एक पण शिकवलं, क्षमा कर. ते 6:14 वचनात, तुझ्या अपराध तुझ्यावर केले, अन्याय केला, अत्याचार कोणी केलं तर त्यांना पहिले क्षमा कर. सगळं जगामध्ये अशा घटना आहेत. आता आम्हाला पण शेअर करतो, मग आम्हाला पण बोलतो, मग आम्ही काय प्रार्थना सुरू, देव तो मला काय बोलणार नाही ना. प्रत्येकी शिक्षण देवावर अवलंबून राहायचं, माणसावर नाही. म्हणजे असं माणसाच्या बाबतीत सावध राहा. आता जर तुम्ही सावध राहिले नाही तर माणसाची परिस्थिती कशी होईल. 7 आहे, पापाने संधी साधून या आज्ञेच्या योगी तो सांगते माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता, कारण नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. काय सांगितलं? नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. आता जर हे नियमशास्त्र दिले नसते तर तुम्हाला ना मला देवाची कृपा आली नसते. म्हणून त्याने काय सांगितलं? नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. हे नियमशास्त्र देवी ठेवणं गरजेचं आहे. 7 पासून चालू करत. तर आपण काय म्हणावे? बघा, नियमशास्त्र पाप आहे कधीच नाही, तरी सुद्धा मला पापाची ओळख, मला नियमशास्त्र वाचून ती कशाने झाली नसते ते ठरू नकोस. असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोकांचे ज्ञान झाले नसते. नियमशास्त्रात सांगितले नसते तर मला लोकांचं ज्ञान झालं नसतं. आता जर हे लोभ आहे ते पहिले आपल्याला शिकायचं आहे की लोभाद्वारे आपल्या जीवनामध्ये किती नुकसान होते. माणसाला लोभ माणसाला कमजोर बनवतात. आणि जर हे कमजोर बनवतात तर तिथे मनुष्य कमजोर होतो. देवाने आपल्यासाठी अनेक प्रश्नाची उत्तर दिलेली आहे आणि त्याचा वापर आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण होणार आहे. ती पापाने संधी बघितली, या आज्ञेच्या योगी माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ तो निर्माण केलेला होता, कारण नियमशास्त्र वाचून ते पाप निर्जीव आहे. आता आपल्याला नियमशास्त्राची पहिली माहिती बनवायची, म्हणून नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. नियमशास्त्राच्या विरुद्ध होतो तेव्हा जगत होतो. त्या आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावले. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने शिकवलेल्या मुद्द्यांकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जर तुम्ही देवाच्या शिक्षणाकडे आहे, वचनाकडे आहे, नियमाकडे आहे तर देवाच्या आशीर्वादाने तुम्ही पूर्ण एक आशीर्वादित बनवलेली लोक आहेत. याप्रमाणे ज्ञानाचं परिणाम जिकडे जीवन होणार होतं तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. काय सांगते? जिकडे जीवन होतं तिथेच मरण अशा पद्धतीने आलेलं आहे. पापाच्या योगी संधी साधून मला फसविले,
तिच्या योगी मला ठार केले. आता हे जे ठार करणारे व्यक्ती कोण आहे? पाप. आपण पापाला ठार, तेव्हा आपण क्लिअर होते, तेव्हा आपण मजबूती होते, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य प्राप्त होईल, तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, तेव्हा आपल्यामध्ये अनुभव प्राप्त होईल, त्याच्यामध्ये शांती प्राप्त होईल, त्याच्यामध्ये कार्य प्राप्त होईल. कारण हे देवाने दिलेल्या शिक्षणाचा जो अनुभव होता तो अनुभव आपल्या प्रत्येकाने ऍडजस्टमेंट करून घ्यायचा की मला पश्चाताप करणं गरजेचं आहे, मला पापांची कबुली करणं गरजेचं आहे, मला पापातून सुटका मिळणं जरुरी आहे. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे, तरी आज्ञाही पवित्र आहे, येथे नाही ती उत्तम आहे. आज्ञा जर पवित्र आहे तर त्या आज्ञाच्याद्वारे तुमचं भविष्य देवाने मोशेला आज्ञा दिल्या होत्या निर्भविष्यासाठी, आणि या आज्ञामध्ये अनेक प्रश्न होते आणि ते प्रश्न तो हळूहळू सोडत होता. कारण जगपर्यंत आज्ञा माणसाला माहिती नाही तत्पर्यंत तो विचार करत असतो की या आज्ञाचा परिणाम कोणतं पडतो. आपल्या सगळ्यांना आज्ञेची गरज, तुम्हाला न मला आज्ञा, आणि याच आज्ञेद्वारे आज आपलं भविष्य परमेश्वर सूर्याला आज्ञा दिली, दिवसाला आज्ञा, चांद, चंद्र, सूर्य सगळ्यांना आज्ञा दिली, आणि त्या आज्ञाद्वारे नेहमी आपलं भविष्यात चालत. पण आपल्याला आज्ञा दिली की आपण त्याप्रमाणे चालत नाही. आपल्या आज्ञा कुठे ना कुठे तुटलेल्या असतात, त्यामुळे आपल्यामध्ये खळण होत नाही. जे उत्तम ते मला मरण असे झाले का? कधीच नाही. ते पापच दिसत. काय सांगते? ज्या माणसात पाप आहे, आता हे पाप आहे ते पापच दिसेल. आता तुम्हाला पवित्रता कधी दिसणार? जर शरीरातलं पाप खाली गेलं नाही तर पवित्रता कसं येईल? म्हणून तरी काय पाप ते पापच दिसेल. आता 1 रुपया चोरला चोर, 1 लाख चोरली चोर, जसं चोरी करत राहील तसं चोरीच पडतो. आता ह्या पापाच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये किती प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात त्यावर आपल्याला लक्ष द्यायचं. हे पापच माणसाला खात राहते आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगराई आपल्या शरीरात प्रवास होतो. आजार नाही आपल्याला, पापाच्या द्वारे सर्व प्रकारचे आजार शरीरामध्ये बसलेले जातात. खोटं बोलणं, चोरी करणं, लबाडी करणं, तुम्हाला खोकला होईल, सर्दी होईल, काय पण छोटं मोठं ताबडतोब खाली करायचं. आता खोकला जाणार असं करा, बरोबर? देवा काहीतरी चोरून झाले रे, लक्षात आठवण कर, 14:26 आत्मा आठवण, मग खाली करायचं. जेवढं पश्चाताप तुम्ही करत जातील तेवढं पश्चातापाद्वारेच तुमचं भविष्य मजबूत. सगळ्या लोकांना पाप खाली करावं लागते तेव्हा मनुष्य फ्रेश असतो. नाहीतर आपलं पाप भरलेलं आहे, पाप आपलं धरून ठेवलेलं आहे, तर पुण्यही कसे येणार? आता बसल्या बसलेल्या कुठले विचार नाही. एखाद्या माणसाची तुमच्या डोक्यात आठवण आली, या माणसाने मला काय बोललंय बाप, तर काय करू ना काय नाही, इकडचे इकडेच जेलसी चालू नाही, आता हार्टचा प्रॉब्लेम चालू. कारण हेच माणसाला खाते. म्हणून कोल पुढे काय सांगतो, ओंकारा 7:15 पासून, तसं मी काय करतो मला नाही माहित, माझ्यामध्ये वसणारं पाप. आता हे देवाचे महान व्यक्ती ते सुद्धा तेच कबूल करत होते, आपण सगळ्यांनी कबूल करायचं. आम्ही काय स्वर्गात येऊन टपलेले नाही. स्वर्गाची माणसं दिसणार नाही, की दिसायला लागणार ते वचनाद्वारे, शब्दाद्वारे, ज्ञानाद्वारे आणि मार्गाद्वारे. त्याच्यावरून समजते की यांचं मार्गदर्शक आपल्याला चांगलं आहे. हालेलुया. म्हणून जे उत्तम त्याच्या योगी ते माझ्या ठाई, अरे मरण घडवणारे असे आहे. त्या आज्ञेच्या योगे पाप, ते पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे म्हणून असं झालं.
आपलं पाप आपल्याला जतपर्यंत खाली करता येत नाही तत्पर्यंत आपल्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करणारा दिसत नाही. कारण दुष्ट आत्मा शरीरात बसल्यानंतर पवित्र आत्मा शरीरात वास करत. दुष्टांचेच विचार तुमच्या मनात खेळत राहतील. मग आपल्याला शांती येणार, संशय बुद्धी निर्माण होईल, नफरत निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल. असं आहे. आपल्याला माहिती आहे की अरे नियमशास्त्र ते आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी तर दही मी पापाला विकलाय. कोण काय सांगतो माहिती का? मी अनेक पापाला विकलाय. तो स्वतः पाप कबूल करतो, तर आपण का नाही करू शकतो? काय सांगते? मी तर दही पापाला विकलेला असा. जेवढे पाप केले त्याने पाप कबूल केले. आपली पाप खाली करायची. जेव्हा तुम्ही पाप खाली करता तेव्हा तुम्हाला समजते की हे पाप असं आहे का. यामुळे आपली किती परिस्थितीमध्ये मुश्किल आहे. हालेलुया. देवाशी एक नातं आपलं जोडलं पाहिजे. मी तिला सुवार्ता सांगत होतो, मी 6 बियर पित होतो, 2 शब्द बघायचे पैसे मागीचे त्याचं एकामागे सोडत आणि शेवटी इकडे आलो तेव्हा सुटलं गेलं. म्हणजे तेव्हा मध्ये उतरलं तेव्हा सगळं म्हणजे तू पीत होता. मी लोकांशी सांगत नव्हतो, मला जाडं व्हायचं होतं म्हणून मी पीत होतो. आणि अशा प्रकारे म्हणजे नॉर्मल शेवटी परमेश्वरी मला त्याच्यातून बाहेर काढलं. कारण एक संगत आहे तीच माणसाला शरीराला नुकसानाचं चित्र आहे. मग तिथून मी सुटलं बरं नाच या सेवेमध्ये मी काम करतो. आणि हेच ते मी लोकांना सांगतो. कारण माणसाला तेच शिकवणं गरजेचं आहे. त्या देवाने तुला बदललं, तुमची घडण केली. ती कशाला घडण केली? दुसऱ्यांना वाचवायला. आता तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं झालेलं आहे, तुम्ही दुसऱ्यांना सांगेल तेव्हा केलं. ते प्रार्थनेला येऊ का नाही ते नाहीये, पण जेव्हा तुमच्या जीवनात काय बदल झाला, काय घडले ते सांगा. आता हे पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. अख्ख्या जगामध्ये कसं दिसत. मग आपल्या भविष्यात परमेश्वराने आपल्यासाठी कोणत्या योजना दिलेल्या ते आपण घ्यायचं. आणि तुमचं जीवनात परिवर्तन झालं ना तेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगत जायचं की मला प्रभूने कसं बरं केलं, माझ्या जीवनात कोणते चमत्कार झाले. आपण फक्त मस्त प्रार्थना मस्त एवढ्या पुरतीच असते, नंतर संपतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं जीवनात कुटुंबामध्ये परिवर्तन करत असतील तर फायदा नाही तर आपलं संपतो. त्या मार्ग 49 एखाद्या घराला आपण घर दुरुस्त करत. बरेच लोक आहेत इकडे सर प्रार्थना तिकडे सर ह्याचं त्याची प्रार्थना नसते. प्रार्थना देवाचीच आहे. हे देवाचं बायबल आहे, कोणा माणसाचं नाही. आपल्याला फक्त आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे. येशू बरोबर 72 शिष्य तयार झाले. त्याच्यामध्ये ते 61 शिष्याने विश्वासघात करून निघून. ते तुम्ही आणि मी काय करतात ते पहिले लक्षात. या शिक्षणाकडे तुमचं मन लागलेलं आहे, तुमचं जीवन परिवर्तन होते, तुमचा आत्मा परिवर्तन, तुमच्या मनाला शांती येते, तुमचं मन बदलते, शैतानाच्या हातातून सुटका मिळते, तर तुमचं भविष्य शांतीत आहे. आणि जर नसेल तर आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या शैताने शरीरामध्ये रोगाचा भार अंगामध्ये टाकत असतो आणि शरीरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. तो शैतान पळवायला त्याला फक्त प्रभू येशूकडेच वळावं लागतं. तुम्ही निर्णय काढू शकता, कारण आपल्यामध्ये ती शक्ती नाही, त्याच्याकडे शक्ती. आणि जेव्हा त्याची शक्ती आमच्यातून उतरेल तेव्हा तुमच्या जीवनात आले तुमचा पहिला लागते विश्वास. आमच्यावर विश्वास नसेल ना तर तुमच्यात काही घडणार. मग आमच्यावर नसला तर देवावर पण नसला. 14 विश्वास 2 प्रकारचे असतात. आम्ही विश्वासात आहे, विश्वासाप्रमाणे वागत नाही, विश्वासाप्रमाणे चालत नाही, तर तो विश्वास राहत नाही. विश्वासात राहण्यासाठी विश्वासातून चालत नसेल तर आमचं जीवन 0-0 आकारामध्ये प्रवास केला जाते आणि त्याच्यातून आमच्या भविष्यात शांती. कारण आमचा विश्वास देवावर नाही म्हणून तेव्हा आमचं सगळं निघून जाईल. पण जो आमचा विश्वास देवावर आहे तर आमच्यामधला दुष्ट आत्मा कारण देव जोडीला असल्यानंतर त्याची ताकद चालत नाही. तो तुम्हाला फक्त घाबरवणार, सतवणार,
दुखवणार, निराशात आणणार, पण त्याच्यातूनच परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एक अभिषेक आणि एक अद्भुत गोष्टी तुमच्यामध्ये कार्य करायला सुरुवात करणार. हालेलुया. कारण पश्चाताप सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. मी काय करतो माझ्या मलाच, बोल काय सांगतो, मी काय करतो मलाच नाही. आपला पाप असलं ना तर तुम्ही काय करता तुम्हाला नाही कळणार, कारण ते पाप आहे जोडीला. ज्या माणसाच्या शरीरात पाप आहे तर तो काय करतो त्या स्वतःला जाणीव नसते. आता जेव्हा मी तेव्हा मला वाटत होतं काय, कारण मलाच माहिती नाही काय आहे. आपल्या शरीरामध्ये या घटनेकडे लक्ष पहिलं पुरवायचं. मी काय करतो मला माहिती का माहिती नाही, कारण मी देवाबरोबर आपलं भविष्याचा मार्ग जोडलेला नाही म्हणून. जे मी इच्छितो ते करतो असं नाही, मला जे द्वेष वाटते तेच करतो. बघा आता आपण काय करतो माहितीये का, जे चुकीचं आहे तेच करतो, कारण त्याच्यावर तुमची श्रद्धा आणि विश्वास जो आहे तो पहिला ठाम बसलेला पाहिजे. रोमकरासमध्ये 10 ते 13 वचन. कारण जो कोणी प्रभूचं नाव घेऊन तो त्याचा धावा करेल त्याचे स्थान. आपल्याला प्रभूचा दावा करायचा, कोणा माणसाचा दावा नाही करायचा. तेव्हा तुमच्या जीवनात तारण प्राप्त होते. हालेलुया. हालेलुया. जो कोणी प्रभूचा नावाने धावा करेल तेव्हा त्याचं तारण प्राप्त होईल. कारण देवाच्या शब्दात इतका सामर्थ्य आहे. त्याच्यात 11:27 जेव्हा मी त्यांचे पाप हरण करीन तेव्हा त्यांच्याबरोबर माझा हाच करार राहील. आता आपली पाप बाहेर काढली बरोबर, तेव्हा आपल्या बरोबर त्याचा एक करार आहे का, देवाने माझ्यासाठी चांगली कर्म केलं, देवाने माझ्यासाठी चांगली कृती केली आणि त्याच्याद्वारे चांगला अनुभव मला मिळाला. हालेलुया. जर तुम्ही देवाशी एक आहे तर देव तुमच्याशी पण एक आहे आणि देव तुम्हाला त्याच्यातून मार्गदर्शन करणार आहे, शिक्षण देणार आहे, ज्ञान देणार आहे, वरदान देणार आहे. अशासाठी तुम्ही देवा हालेलुया. आणि देवाची कृपा तुमच्यात चालणार. 12:9 प्रीतीत ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, वाऱ्याला चिकटून राहा. त्याने काय सांगितलेलं आहे, प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा. आता तुमच्या भविष्यामध्ये चांगलं करणं हे आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचं आहे. हालेलुया. त्याने काय सांगितलं, प्रीतीत ढोंग नसावं. आता आपल्यामध्ये देवाचं जे प्रेम मिळालेलं आहे ते डोंगी प्रेम नाही मिळालं, त्यांनी आध्यात्मिक जीवनाचं प्रेम दिले, सामर्थ्याचं प्रेम दिले, ज्ञानाचं दिलेलं आहे, मार्गाचं दिलेलं आहे, शांतीचं दिलेलं आहे, वरदानाचं दिलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं प्रीतीमध्ये ढोंग नसावं. आता आपल्यामध्ये प्रीती आहे पण डोंगी आहे, त्याला फायदा नाही. मी देवामध्ये आहे, देवाच्या वचनात आहे, शिक्षणात आहे, नियमात आहे, तर देवाच्या आशीर्वादाने मी बसलेला आहे. हालेलुया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसापर्यंत तुमच्या परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य केलं, सर्व पापांच्या धोरणाची क्षमा प्रार्थना करतो.